गाईज, डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड इव्हिनिंग. आज आम्ही जात आहोत हॉटेलला. तर पाहूया आम्ही कोणत्या हॉटेलला जातो आहे. गाईज पाहू शकता आम्ही पैसे दाखवते. काहीच आम्ही पोचलो हॉटेलला. दिग्जन हॉटेल आहे, खूप सुंदर आहे नेवासामध्ये. तिथं खूप छान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहे. तुम्ही नक्की विजिट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि असाच प्रतिसाद मला द्या, जेणेकरून मी तुम्हाला अजून छान छान व्हिडिओज छान छान ब्लॉग्स दाखवेन माझेवाले. खूप एन्जॉय केला इथून, खूप खेळली. त्यानंतर आम्ही पप्पांसोबत खूप मस्ती केली. त्यानंतर आम्ही तिला म्हटलो की चला थोडंसं खाऊन घे काहीतरी. तिची तब्येत थोडी ठीक नाही आहे, पण तिला त्यासाठीच आम्ही ते आणलं होतं. पण ती म्हणतो की नाही, मला फक्त फ्लाईटच खेळायची आहे. तिने खूप एन्जॉय केला, खूप खेळली, खूप जास्त. ऑलवेज करते त्याचा एन्जॉय. तुम्ही ते नक्की विजिट करा. माझं मनापासून अशी इच्छा आहे की तुम्ही तरी हॉटेलला नक्की विजिट करा. ही हॉटेल आहे नेवासा इथे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. हे पहा माझं बाळ कसं लोळतंय. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की या. इशूची मस्ती पाहून तुम्हाला आता कळलंच असेल किती मस्तीखोर आहे इशू. दिग्गज हॉटेलमध्ये तुम्हाला खूप छान छान इथं खेळणी आहेत खेळायला. खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहे मुलांसाठी. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि तिथं जेवण इतकं टेस्टी आहे. मी तिथं सर्व डिशेस ट्राय केलेल्या आहेत. मी आज पहिली वेळेस नाही तर मी खूप वेळेस तिथे आलेली आहे. डिनरसाठी तर मी हर वेळेसच येते इथे. पण आज माझी इशू काय मला डिनर करू देत नाही असं वाटतंय मला. तिथे खेळलं, तिथे खूप छान आहे. तुम्ही नक्की विजिट करा. मी खूप सांगते तुम्हाला. आणि तिथं खूप मोठी पार्किंग आहे गाडी पार्क करायसाठी. आम्ही आमची 4 व्हीलर पण तिथेच पार्क केली आहे. खूप साऱ्या गाड्या पार्क होतात तिथे. पार्किंग त्यांची खूप छान आहे. त्यांचे हॉटेल बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे. आतमधली हॉटेल खूप छान आहे. तर त्यांची स्वच्छता वगैरे ते खूप छान आहे. तुम्ही नक्की विजिट करा. मला तर खूप आवडतं. तर मी जास्त करून तिथेच येते. दुसऱ्या हॉटेलमध्ये जाते असूनही जात नाही, सगळीकडेच जाते मी, बट इथे जास्त येते. छान डिनर केलं. पण आमची मस्तीच काही संपत नव्हती. तुला तर इथून घरी जायचंच नव्हतं. म्हणायची की नाही मम्माला इथेच थांबायचं. डिनर वगैरे झाला आमचं. मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. पप्पांनी तिला जबरदस्ती घेऊन आले. म्हणून पप्पा म्हणते थांबा, मी तुमचं नाव ऐकलंच मागते, तुम्ही मला फिरून नाही दिलं ना. तिला राग झाल्यामुळे पटपट पुढे पुढे पळते. मला नाही बोलायचं तुम्हाला, असं म्हटले पुढे पळाले. इतका अंधार आहे, ते घाबरते. तरी पण ते म्हणते की मला नाही बोलायचं कोणाशी, म्हणून पुढे गेली. म्हणून ती ब्लॉगमध्येही